तर भावांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, MHT CET 2026 कॅपराऊंड 2चा रिझल्ट तर लागला आणि याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मी मला कोणतं कॉलेज भेटलं आणि मी ब्रांच कोणती घेऊन राहिलो आणि कॅपराऊंड 3मध्ये मी काय करतो आणि काय नाही करत, याच व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला. पण त्याच्या अगोदर मला सांगा, तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं आणि तुम्हाला कोणती ब्रांच भेटली आणि तुम्ही कॅपराऊंड 3साठी जाऊ राहिले का, तुम्ही ॲडमिशन घेतली, बेटरमेंट केलं का फ्रीज केलं, हे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मला बी समजलं पाहिजे तुम्ही काय करू राहिले, काय नाही करू राहिले. तर मी या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला सगळं काही. पण त्याच्या अगोदर मला हे सांगा, तुम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंगची तुम्ही तयारी चालू केली का नाही, कोर्स घेतले का नाही, आणि कोणते कोर्स घेतले असतील तर कोणते घेतले, कोणाचे घेतले हे बी सांगा. कारण मी एवढा कन्फ्युजनमध्ये आहो म्हणून मी तुम्हाला एवढं विचारून राहिलो. आणि एक मिनटं, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचं कसं आहे माहीत आहे का, आता कोर्स आता काही सर लोक आहे ना कोर्स लॉन्च केले. तर ते जरा मला असं पर्सनली असं मत आहे की ते जरा जास्तच सांगू राहिले की नाही फर्स्ट इयरमध्ये तुम्ही आतापासून करा, म्हणजे जरा जास्तच हाईप करून सांगू राहिले ते कोर्स. आता कोर्सने तर हे करू राहिले, ते लॉन्च करू राहिले. नाही, तुमची डायरेक्ट बॅक लागते पहिल्या सेमिस्टरमध्येच बॅक लागते आतापासून जर अभ्यास नाही केला तर. तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे सांगा. आणि तुम्ही कोर्स कोणते घेऊन राहिले, कधी घेऊन राहिले हे बी सांगा. कारण मी पुरा कन्फ्युजनमध्ये आहो. कारण कसं आहे, आजूबाजूनं कोणीच नाही असं की जो इंजिनिअरिंग करू राहिला न चांगला शिकेल आहे, म्हणजे असं कोणीच नाही. म्हणून मी यूट्यूबवर तुम्हाला विचारून राहिलो, मी कन्फ्युजनमध्ये. तर तुम्हाला सांगतो मी आता मला कॉलेज कोणतं भेटलं आणि ब्रांच कोणती भेटली. तर भावांनो, पाहू शकता तुम्ही आपल्याला भेटला पाहू शकता प्रियदर्शनी कॉलेज नागपूर आणि ब्रांच भेटली आपल्याला इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन, तुम्ही पाहू शकता. आणि पर्सेंटेज आपले 77 पर्सेंटेजच्या मानानं जरा चांगलंच आहे म्हणा कॉलेज. आता आपण काय, आपल्याला पडले 77च पर्सेंटेज, आपण काय जास्त बोलता म्हटलं, थांबा आता जे भेटलं ते बस झालं. आणि कॅपराऊंड 3मध्ये थोडं ब्रांचसाठी मी प्रयत्न करू राहिलो की बा CSIT भेटते का, याच्यासाठी मी प्रयत्न करू राहिलो कॅपराऊंड 3मध्ये. आणि कॉलेजबद्दल आता तुम्ही सांगा मला, हे चेंज करू कॉलेज का राहू देऊ, हेच चेंज करू का राहू देऊ हे सांगा तुम्ही मला. कारण कसं मला काही माहीत नाही कोणतं कॉलेज कसं आहे. आता मापेक्षा तुम्हाला माहीत असेल म्हणून मी तुम्हाला विचारून राहिलो. तर या व्हिडिओमध्ये जितके मी तुम्हाला प्रश्न विचारले तितकेचं उत्तर तुम्ही द्या आता, काही ना काही कमेंटमध्ये. का तुम्ही बी माझ्यासारखेच कन्फ्युजनमध्ये आहात ते बी सांगा. आणि या कोर्सचं बी सांगा मला काय आहे, तर कोणाचे कोर्स घेऊन राहिले. अरे थोडं प्रायव्हसी तर नाही जाणार, जाऊ द्या. तर कोणते कोर्स घेऊन राहिले, कोणाचे घेऊन राहिले सांगा. आणि बस आजचा व्हिडिओ एवढाच. आणि कॅपराऊंड 3चा बी मी व्हिडिओ बनवणार, कोणतं कॉलेज भेटलं डबल, कोणती ब्रांच भेटली. तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. लाईक शेअर सबस्क्राईब काय करसान तुम्ही आता, कमेंट करा. कमेंट करून सांगा जितके बी मी प्रश्न विचारले तितक्याचे उत्तर द्या. आणि कोर्सबद्दल मला नक्की सांगा. आता मी काही ना काही करणं चालू करतो बाबा, अभ्यास करणं चालू करतो. तर बस आजच्यासाठी एवढंच. येतोच मी दुसरा व्हिडिओ घेऊन येतोच.